नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय PKP 24 मराठी. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांना जे मार्केट होतं भारतीय जनता पक्षामध्ये, आता ते राहिलेलं नाही असं दिसतंय. 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले, माघारी आले, भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले आणि त्याच भारतीय जनता पक्षानं 2024 ला एकनाथ शिंदेना बाजूला ठेवलं. त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. सर्वाधिक सीटा ह्या भाजपच्या निवडून आल्या आणि आज तर अशी परिस्थिती झाली 2025-26 मध्ये की एकनाथ शिंदेच्या विरोधात असं भाजपनं रान उठवलं की एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करायचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदेना जिथं तिथं अडचणीत आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतोय आणि ते एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातच एकनाथ शिंदेना अडकवून ठेवण्यात भाजप तशी रणनीती आखते आणि ते गणेश नाईकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना अडकवून ठेवण्यासाठी प्लॅनिंग करतोय. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये 2022 साली फार मोठा असा भूकंप आला आणि तो भूकंप म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना पदावरून पाय उतार करायला लावणारे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या नजरेत 2022 साली हिरो ठरले होते आणि आता 2026 मध्ये ते खलनायक ठरायला लागलेले. म्हणजे भारतीय जनता पक्ष त्यांना खलनायक कसं ठरवतोय हे आपण अनेक प्रकरणांमधून बघितलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक हे एकनाथ शिंदेचे निवडून आलेले असताना सुद्धा भारतीय जनता पक्षानं काँग्रेसच्या सोबतीनं सगळे सत्ता अंबरनाथ नगरपालिकेची पटकवायचं सुरुवात केलेली आहे. आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाजप आकसापोटी एकनाथ शिंदेसोबत वागतंय. तसंच बघा, आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे एकमेकाच्या विरोधात लढतायत परस्पर, म्हणजे दोघांचे स्वतंत्र पॅनल आहेत. आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा KDMC मध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल, एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका आहेत आणि या 9 महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेना धोबीपछाड देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं रणनीती आखलेली आहे आणि त्या रणनीतीमध्ये गणेश नाईक यांचाही समावेश आहे. आता गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती सडेतोड प्रहार करायला सुरुवात केलेली आहे. तर अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांच्या विरोधात 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा द्यायला सुरुवात लोक करतात. म्हणजे दिसलं एकनाथ शिंदे गटाचा माणूस की 50 खोके एकदम ओके असं बोललं जातं. आता एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा काहीसा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ल्यालाच छेद पाडण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष सुरू करते. आणि त्यातच आता काल नवी मुंबईचे जे गणेश नाईक आहेत, ठाणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री गणेश नाईक, त्यांनी बघा, गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवरती प्रखर टीका केली. जर वरिष्ठ लोकांनी जर आम्हाला सांगितलं, वरिष्ठांनी जर आदेश दिला तर एकनाथ शिंदे यांचा टांगाच पलटी करू असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरती जहरी भाषेमध्ये टीका केली. ईडी, CBI इन्व्हेस्टिगेशनच्या ह्या संस्था आहेत याला घाबरून एकनाथ शिंदेने शिवसेनेतनं पळ काढला आणि स्वतः काही आमदार घेऊन पळून गेले. म्हणजे ईडी, CBI घाबरून एकनाथ शिंदे पळून गेले असं काहीच सांगितलं जातं. आता नवी मुंबईचे पालकमंत्री, नगरविकास खातं या सगळ्यांवरती टीका टिप्पणी केली जाते. तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये जी घरं बांधलेली आहेत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, या घरांच्या किमती 72 लाख रुपये एका घराची किंमत ठेवली, फ्लॅटची किंमत. आणि याच्यावरून सुद्धा फार मोठा असा टीका टिप्पणी राजकारण, एकमेकावरती कुरबोड्या, याचं राजकारण काय थांबचं नाव घेत नाही. म्हणजे गणेश नाईक यांनी या प्रकल्पावरती सडकून अशी टीका केली की गोरगरिबाने घरं घ्यायची कशी, जर या घरांच्या किमती जर 72 लाख रुपये ठेवली
तर लोकांनी कशी घरं घ्यायची, अशी टीका टिप्पणी सुद्धा गणेश नाईकांनी अक्षरशः एकनाथ शिंदेची लाज काढली. याला लाज वाटली पाहिजे की एवढ्या घरांच्या किमती ठेवल्या, अशा पद्धतीची टीका ही गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेली आहे. तर गणेश नाईक यांनी या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांच्यावरती कशी जहरी टीका केली गेलेली आहे. त्यातच नवी मुंबई महानगरपालिका जी आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना ही सरळ सरळ लढत आहे. त्यात महाविकास आघाडीचं सुद्धा पॅनल आहे. तर ठाण्यामध्ये ठाणे असेल, कल्याण असेल, कल्याण डोंबिवली असेल, भिवंडी असेल, वसई विरार असेल, अशा 8 ते 9 महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि ह्या सगळ्या महापालिकेवरती आपला झेंडा फडकला पाहिजे असं एकनाथ शिंदे यांची सध्याची तयारी आहे. परंतु याला खीळ घालण्याचं काम कुठंतरी भाजप करते असंही आपल्याला दिसतं. म्हणजे भारतीय जनता पक्षानं बघा या सगळ्या गोष्टीला खिंडार पाडायला सुरुवात केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांची जागोजागी नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एकंदरीत 2022 मध्ये जे एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षासाठी हिरो ठरले होते, तेच आता 2026 मध्ये खलनायक ठरतायत असं दिसतंय. आणि त्यांना खलनायक ठरवण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्ष हा प्रखर आणि चोखपणे बजावताना आपल्याला दिसतोय. म्हणजे एकनाथ शिंदे किती वाईट आहेत, एकनाथ शिंदे कसं चुकीचं काम करतायत, एकनाथ शिंदेची जी दहशत आहे ठाणे जिल्ह्यातली ही सगळी मोडून काढायची, अशा पद्धतीचं प्रहार हा भाजप करतोय. त्यातच भाजपने जे अकोल्याच्या काटोल नगरपालिका शिंदेच्या शिवसेनेकडून काटोल नगरपालिकेमध्ये जी MIM सोबत भाजपने युती केली, ह्या प्रकरणावरती सुद्धा जोरदार टीका टिप्पणी केलेली आहे. आणि ही असली प्रकरणं भाजपची बाहेर काढून भाजपला सुद्धा बदनाम करण्याचं काम एकनाथ शिंदेच्या गटाने केलेलं आहे. परंतु शेवटी एकनाथ शिंदे यांच्यावरती किती जरी टीका टिप्पणी केली, काही जरी झालं तरी एकनाथ शिंदे हे मात्र गप बसूनच तिथं राहणार, म्हणजे काहीच करू शकत नाहीत. कारण की जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, ही शिवसेनेवरती सर्वाधिक अधिकार हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेने जर भाजपच्या विरोधात जर भूमिका घ्यायचं ठरवलं तर मात्र एकनाथ शिंदेच्या हातून ती शिवसेना काढून उदय सामंत यांच्या ताब्यात दिली जाईल, असंही चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे. म्हणजे उदय सामंत हे शिवसेनेचे अध्यक्ष बनवू शकतात. यामुळं काहीसं एकनाथ शिंदे हे सुद्धा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतायत असं आपल्याला दिसत आहे. एक गणेश नाईक एवढ्या मोठ्या पद्धतीनं किंवा एवढ्या खालच्या पातळीवरती टीका ही एकनाथ शिंदे यांच्यावरती करताना आपल्याला दिसतंय. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून मात्र हे चित्र आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. नेहमीच आपण पाहिलं की एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा संघर्ष हा कायमस्वरूपी उपळून आलेला आपल्याला दिसतो. त्यातच गणेश नाईक यांच्या विरोधात असलेले जे मंदा म्हात्रे असतील किंवा अजून कोणी असतील, ह्या सगळ्यांना एकनाथ शिंदे यांचं पाठबळ मिळतं, असं पाठबळ दिलं जातं. आणि ह्या सगळ्याला पुरून उरणारे गणेश नाईक हे मात्र एकनाथ शिंदेंना भारी पडत चाललेत, असंच काहीच चित्र सध्याचं दिसतं. तर आज एवढंच.